मित्रांनो, क्षणिक सुखासाठी कोणी धर्माच्या नावावर वाद लावतं, कोणी धर्माच्या नावावर राजकारण करतं, कुणी देवाधर्माच्या नावावर लोक संघटित करतं, तर कुणी त्याच लोकांना एकत्रित करून मताचं राजकारण करतं. माणसं किती साधी भोळी असतात. माणसं भोळी बाबडी जनता एखाद्यानी हात दिला तर हातात हात देतात, डोक्यावरून हात फिरवला तर मायेचा पाझर त्या ठिकाणी फोडतात. आणि समजा एखाद्यानी आपल्यासाठी जर काही केलं तर त्याच्यासाठी सुद्धा ठामपणे उभे राहतात. ही मानवी संकल्पना आहे. पण सध्या प्रत्येक जण स्वार्थाचं राजकारण पेरत असतो. धर्माची दारू आणि जातीची नशा अशी माणसाला झिंगून टाकते. पण त्या पलीकडे माणूस म्हणून, भारतीय नागरिक म्हणून आमची लोक आमच्यासाठी प्रामाणिकपणे काय करतात याचा जर विचार केला बांधवांनो, मला नाही वाटत की प्रत्येक व्यक्ती किंवा कुठलाही समाज हजारो जाती बोटावर मोजणे एवढे धर्म आणि प्रत्येकाची वेगळी वेगळी परंपरा, हे सगळं ठीक आहे. परंतु माणसाला केंद्रबिंदू ठेवून आणि माणूस जवळ येण्यासाठी धर्माला आणि त्या भावनिक संकल्पनेला केंद्रबिंदू ठेवून ज्यावेळेस तुमच्या भावनांशी खेळ होतो, त्यावेळेस कधी भावनांशी खेळल्यामुळं त्या व्यक्तीला वेदना होतात, आणि कधी मी भावनांशी खेळतोय पण मी स्वार्थी आहे म्हणून स्वतःच्या मनाला सुद्धा कुठंतरी टोचलं जातंय. हे समजण्या इतपत आता कुणी दूधखुळं राहिलेलं नाही. भावनिक राजकारण, भावनिक व्यवस्था ही प्रत्येकाच्या समाज व्यवस्थेशी निगडीत आहे. आमचं झालंय असं की आम्हाला चांगलं न वाईट कळायला मार्ग नाही. आमच्या वडिलोपार्जित परंपरेतून जे आलंय ते आमचं आहे. नवीन पद्धतीनं आमच्यावर लादलं जातंय ते तुमचं आहे. आणि आमचं हे नाही, आता आम्ही हे स्वीकारलं पाहिजे म्हणून एक सांगणारी व्यवस्था एक निर्माण झाली. त्या भूलतापा या सगळ्यामध्ये आपण आपलं माणूसपण आणि मनातलं निस्सीम जे प्रेम असतं ना, ते आम्ही विसरून गेलोय. पूर्वी धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र यायचो आणि तो सण साजरा करत असताना हजारो वर्षाची परंपरा आपल्याला जपायची असं आपलं एक ठरलेलं असतं किंवा टार्गेट असतं. आता आम्ही आत्ताच्या सध्याच्या काळात आम्ही एकत्र येतोय फक्त धांगडधिंगाच्या निमित्ताने. ज्या माणसाला खरं तर गरज आहे ना, त्याला कोणीही मदत करायला तयार नाही. पण जी लोक आमची नाहीत त्यांच्यासाठी काहीतरी आदळ आपट करायची किंवा असं वेगळं दाखवायचं किंवा अजून त्याला फार तर म्हणूया भपकेबाजीसाठी आम्ही आमचं म्हणजे लाखोचं उधळपट्टी आणि खर्च करून मोकळा होतो. पण तिथं जर 10-20 गोरगरीब जर त्या ठिकाणी सपोर्ट केला, गरीब विद्यार्थ्यांना मदत केली, ज्याच्या घरात अन्नधान्य नाही त्याला खायला मदत केली, किंवा कुणाला आरोग्याच्या निमित्तानं हॉस्पिटल मदत केली, तर लक्षात घ्या तो आयुष्यभर तुमचं नाव घेणार आहे. एखाद्या उत्सवाच्या निमित्तानं धांगडधिंगा करून हजारो लोक नाचवण्यापेक्षा शेकडो लोक वाचवण्यामध्ये जे समाधान आहे आणि जे सुख आहे ते इतर कुठल्याही गोष्टीचं असू शकत नाही. म्हणून मला या चर्चेच्या माध्यमातून एक 3-4 गोष्टीबद्दल चर्चा करायची, 5 सुद्धा नाही. त्या गोष्टी अशा आहेत. त्या अगोदर सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. माझा मुद्दा असा आहे, आयुष्यामध्ये आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, एक सर्वसामान्य माणूस म्हणून काम करतो. आम्ही
तुम्ही आम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला कोणी एखादा रुपये जरी मागायला आलं तर त्याची परिस्थिती बघून आपण 1 रुपया 2 रुपये, आता तर तीच लोक 5 रुपये मागतात, 10 रुपये मागतात, आपण देतो. कधी आपण विचार करतो का हो त्यांच्यावरती परिस्थिती आलीये, आणलीये की लादलीये? आपली भावना फक्त देण्याची असते. दान धर्म आहे आपल्या स्वभावाचा भाग आहे, आपल्या गुणांचा भाग आहे. पण त्याला तिथपर्यंत कुणीतरी ते तसं करायला लावलं असेल असं सुद्धा कधी कधी आपल्या मनात येतं, तरी पण आपण देतो. सामाजिक क्षेत्रात असलो, राजकीय क्षेत्रात असलो किंवा प्रशासकीय अजून कुठल्या क्षेत्रात असलो तर आपण अजून मोठ्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी. पण आम्ही रस्त्यावर सिग्नलला किंवा बाहेरच्या लोकांनाच का, आपल्या जवळच्या आसपास सुद्धा काही लोक आहेत ज्या मदतीसाठी किंवा गरजेसाठी अक्षरशः त्यांना अन्न पाणी सुद्धा खायला मिळत नाही. काही ज्येष्ठ आहेत त्यांना औषध गोळ्यांना सुद्धा पैसे नसतात. मुलं आहेत पाठ्यपुस्तकांना सुद्धा पैसे नसतात. त्या गरजूला मदत केली पाहिजे एवढं मला या माध्यमातून सांगायचं. तुम्ही बाहेरच्या रस्त्यावरच्या माणसाला द्या किंवा नका देऊ, परंतु जी लोक तुम्हाला माहितीत आणि ज्यांना मदत केली पाहिजे, 2-5 लोक एकत्र येऊन जर 22 लोकांना मदत केली, मला असं वाटतं समाजाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की समाजामध्ये सध्या कॉस्मेटिक कल्चर आणि उत्सवाचा एक अवडंबर माजवणारी व्यवस्था निर्माण झाली. आता दहीहंडी पाहिली तुम्ही, उद्या आता गणेश उत्सव येईल, अजून काहीतरी उत्सव येतील. काय हो दहीहंडीमध्ये असं तोंड वाईट, चांगलं वाईट करून इतक्या महिला नाचवल्या, डान्सर ज्या काही आहेत त्या. खरंच हेच आपलं गणेश जन्माचं किंवा हेच आपलं त्या दहीहंडीचं किंवा अजून कुठल्या वेगळ्या सणाचं हे प्रतीक आहेत का आपली? असं काहीतरी अर्वाच्च्या आणि कर्कश डीजेच्या आणि त्या ह्याच्यामध्ये कशाही बायका नाचवायच्या, ही संस्कृती, हे माझं मत आहे बंद केलं पाहिजे. आपले जर धर्म आणि आपल्या जर सगळ्या गोष्टी अबाधित ठेवायच्या असतील तर पारंपरिक पद्धतीनं काही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत, तेवढं माझं मत आहे. माझा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की समाजामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण केलं जातंय. समाज जाती जातीमध्ये करणारीही आपल्या आसपासचीच असतात आणि पेटल्यानंतर विझवणारी सुद्धा आपल्यासारखीच पुढे येऊन प्रयत्न करतात की बाबा रे वाद घालू नये. समाजात विष कालवणाऱ्यांपासून एकतर सावध राहा, किंवा विष कालवणारा जर लय जवळचा असेल तर त्याचं तोंड बंद करा. सगळे गुन्ह्या गोविंदानं राहणं हा समाज निर्मितीचं काम आहे आणि विष कालवून तेढ निर्माण करणं हे विध्वंसाचं कारण आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. आपण जोडणारे होऊया, तोडणारे नाही. आणि फक्त माझा चौथा महत्वाचा शेवटचा, जो की तुमच्या काळजाशी निगडीत आहे, की तुम्हाला कुठंही एखादा अडचणीत सापडलेला दिसला असेल, त्याला मदत करायची असेल, त्याला पाठीशी त्याच्या उभारणं गरजेचं आहे असं वाटत असेल तर आपण खंबीरपणे मदतीचा हात पुढे करणं गरजेचं आहे. जे मी सुरुवातीला सांगितलं तेच परत आता सांगितलं. आपण देणारे आहोत, आपण घेणारे सुद्धा असतो. पण तुमच्या एका मदतीनं जर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जर हास्य येत असेल, दुसऱ्यांच्या आयुष्यात जीवनात जर आनंद उभा राहत असेल, तर तुम्ही आम्ही एकत्र मिळून का असेना किंवा एक सिस्टीम म्हणून आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. भले कुणाला 1 रुपया समजा हातात डायरेक्ट देऊ नका, परंतु मदतीच्या वस्तूच्या रूपात त्याच्यापर्यंत जर पोहोचला, आज फार गरज आहे लोकांना. आणि मला जो महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की आपल्या जवळपासची ज्यांना कामाची, उद्योगाची किंवा कर्जाची किंवा इतर गोष्टींची गरज आहे, माझं मत एवढंच आहे की त्यांना संधी मिळवून द्या आणि त्यांच्या पाठीशी राहा. आज राष्ट्राची निर्मिती जर करायची असेल, समाजाची जर उन्नती करायची असेल, तर ज्यांना रस्ता माहितीये त्यांनी इतरांना मार्ग दाखवला पाहिजे.
आणि ज्याच्याकडे सगळं आहे त्यांनी दुसऱ्याला थोडं तरी सपोर्ट सिस्टीम म्हणून पाठीशी राहिलं पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे. काहीतरी माणूस म्हणून केल्याशिवाय माणसाची किंमत राहणार नाही, एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे. बाकी आपण सुज्ञ आहात. माझं मत पटलंय की न पटलंय, व्हिडिओ पाहणारे की नाही पाहणारे मला माहित नाही, परंतु जर तुम्ही पाहिला तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि संपर्कात राहूया. बऱ्याच चांगल्या गोष्टी करायच्या, त्यासाठी संवाद फार महत्वाचा आहे, तो ठेवूया. जय शिवराय.